नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी हे प्रवक्ते नेते अनावश्यक जे बोलतात याच्यावर सतत टीका करत असतो, त्यांना त्यांच्या चुका दाखवत असतो. पण कोणी त्या समजून घेऊन आपण चुका कमी करू असा विचार का करत नाहीत? कारण नुकसान त्यांचंच जर होतं आहे तर त्यांनीच त्यावर विचार करून दाखवलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणं अगत्याचं असतं. पण गंमत अशी की नाही विचार करत माणसं. एक मराठीमध्ये काय म्हणतात त्याला उक्ती आहे फार सुंदर, त्याची मला आठवण होते की घरचं झालं थोडं आणि व्याह्यांनी पाठवलं घोडं. म्हणजे गंमत अशी आहे की लग्न घर आहे आणि त्या लग्नघरामध्ये आधीच सगळे एक एक गोष्टी आवरताना ठरलेल्या मुहूर्तापूर्वी जी धावपळ चालू असते ती कामं आवरत नाहीत. अशा वेळेला व्याह्यानी जर नवरदेवाला आणण्यासाठी घोडं पाठवलं तर त्या घोड्याची राखराखण कोण करणार 1-2 दिवस? म्हणजे आहे ते थोडं आहे, त्याच्यात आलेलं घोडं म्हणजे आणखीन एक बोजा होतो असं म्हणतात. नेमकी तीच गोष्ट महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय पक्षांच्या बाबतीत आहे, नेते प्रवक्त्यांच्या बाबतीत आहे की समोर पत्रकार जमले, कॅमेरा आला की आपण बोललो नाही तर हे बिचारे उपाशी मरतील याची चिंता जणू काय सगळ्या नेत्या प्रवक्त्यांना इतकी असते की ते इतक्या अनावश्यक गोष्टी बोलतात आणि त्यातून मग स्वतःचीच फसगत करून घेतात आणि मग परत सारवासारव करायला लागतात की आम्ही असं बोललोच नव्हतो, आमच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला वगैरे वगैरे सुरू होतं. आणि सगळ्या पक्षांच्या बाबतीत आहे. थोडंसं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उबाठा यांच्या बाबतीत जास्त असेल, पण भाजप किंवा शिंदे यांच्या शिवसेनेतले देखील अनेक लोक त्याच पद्धतीत बोलतात, वागतात. तेव्हा आपल्या बोलण्यातून पक्षाला फायदा होत नसेल तर निदान नुकसान होऊ नये याची तरी काळजी घेतली पाहिजे. जसे एका बाजूला शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत आहेत किंवा आदित्य ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे आहेत, तसंच दुसऱ्या बाजूला काँग्रेससारख्या इतक्या जुन्या जाणत्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. तिकडे उरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटील आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत. भाजपमध्ये सुद्धा अगदी बावनकुळे पण कधी कधी बोलत नाहीत, म्हणजे नको तितकं बोलतात. किंवा चंद्रकांतदादा पाटील निरागसपणे बोलून जातात आणि अडचणीत येतात. त्यामुळे पहिली गोष्ट की आपण बोललंच पाहिजे का याचा जरा आधी विचार जर प्रत्येकाने केला तर ते आपल्या पक्षाला खऱ्या अर्थाने जास्त मदत करू शकतील. कारण जेव्हा बोलायचं तेव्हा ते सटकदार झालं पाहिजे, त्याची ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे. हे डोक्यात इतकं असतं की मुद्दा काय आहे. म्हणजे मला काल एक पत्रकार परिषद अजितदादांच्या गटाचे राष्ट्रवादी अध्यक्ष जे सुनील तटकरे आहेत त्यांचं एक खूप आवडलं. त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, पण ते मोजक्या विषयावर बोलत होते आणि मोजक्या शब्दात बोलत होते. आणि ते बोलत असताना ही मी ऐकलेलं नाही, हे माझ्या वाचनात आलेलं नाही, ते वाचेन तेव्हा उत्तर देईल असं करून त्यांनी अनेक पत्रकारांचे अनेक अडचणीत आणू शकणारे प्रश्न टाळलेले होते. मला वाटतं या पद्धतीत तुम्हाला प्रतिक्रिया देता आली पाहिजे. आपल्याला हेडलाईन मिळाली पाहिजे, ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे, गौप्यस्फोट ठरला पाहिजे. हे करताना तुम्ही किती हास्यास्पद होता याची तुलना केली तर बाकी सगळे मी बोललो ते एका बाजूला आणि तटकरे दुसऱ्या बाजूला आहेत. असो, आज माझा विषय जो आहे तो काँग्रेसपुरता मर्यादित आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गेल्या 3-4 वर्षामध्ये आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले आणि पूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असलेले नाना पटोले हे काँग्रेसला नाकापेक्षा मोती जड म्हणावं इतकी बकवास करत असतात. म्हणजे गरज नसते त्याची, त्याचा काँग्रेस पक्षाला काडीचाही फायदा होत नाही. झालाच तर तोटा होईल, पण फायदा नक्की होणार नाही. इतकी बकवास ते करत असतात. त्यांची काय काय निवेदनं आणि वक्तव्य काढायची हाच प्रश्न आहे. म्हणजे एक
विषय किंवा एक मुद्दा किंवा एका घटनेवर नाना पटोले शहाण्यासारखं बोलले असं जर आपल्याला करायचं असेल तर मग प्रश्न पडतो की ते कुठून शोधायचं. इतकं नाना पटोले बेताल आणि अनावश्यक बोलत असतात. अगदी मित्रपक्षांनासुद्धा ज्याचा त्रास होईल आणि आपल्याही पक्षाला डोकीदुखी होईल असं ते सातत्याने बोलत असतात. आता त्यांचं होतं थोडं म्हणायचं तर वडेट्टीवारमध्ये घुसलेले आहेत. वडेट्टीवार हे मूळचे शिवसेनेतले होते आणि लागोपाठ ते त्यांच्या मतदारसंघातून विदर्भातून निवडून येतात. ते आता विधानसभेतले काँग्रेसचे विरोधी नेता झालेले आहेत, गटनेते आहेत आणि आपोआपच विरोधातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून वडेट्टीवार हेच विरोधी नेता आहे. पण आपण जे बोलतो याचं भान थोडंफार तरी असलं पाहिजे. मला वाटते या तुलनेत तुम्ही गेलात तर त्यांच्या आधीचे विरोधी नेते अजितदादा पवार होते. ते विरोधी नेता म्हणून एकदाही अडचणीत सापडले नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या आधी 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विरोधी नेता होते आणि आपल्या प्रत्येक वक्तव्यातून आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला सातत्याने गोत्यात आणि अडचणीत आणण्याचं राजकारण करून दाखवलं. तेवढीच वक्तव्ये केली आणि ज्या वेळेला आवश्यक नसेल तेव्हा बोलण्याचं टाळताना त्यांनी त्या प्रश्नाला बगल दिलेली आहे किंवा स्पष्टपणे यावर मतप्रदर्शन करणार नाही असं पण सांगितलं. तुम्हाला आठवत असेल देवेंद्र फडणवीस विरोधी नेता असतानाच त्यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्याच्यात त्यांनी आपण जे 2.5 दिवसाचं सरकार बनवलं अजितदादांबरोबर त्याविषयी काही प्रमाणात सत्यकथन केलं आणि स्पष्टपणे सांगितलं की आत्ता एवढ्यावर थांबतोय पण हा विषय इथे संपलेला नाही. हळूहळू योग्य वेळ येईल तेव्हा त्यातले इतर मुद्दे आणि इतर सत्य मी नक्की समोर मांडणार आहे पण आत्ता नाही. म्हणजे स्वतःला हा जो आवर घालायचा असतो ते भान देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं. काही प्रमाणात मला वाटतं अजितदादासुद्धा आणि अजितदादा तर फटकडे आहेत तसे ते स्पष्ट सांगतात मी हे ऐकलेलं नाही, मला याविषयी माहिती नाही, जेव्हा पूर्ण माहिती घेईन तेव्हा त्यावर मतप्रदर्शन करीन. तुम्ही जी माहिती सांगताय ती कन्फर्म झाल्याशिवाय माझ्या बाबतीत मी त्यावर बोलणार नाही. हे ज्यावेळेला अजितदादा बोलले वारंवार बोललेले आहेत किंवा देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत तर मग त्यांचं अनुकरण करण्यात वडेट्टीवारांना कसली अडचण आहे मला कळत नाही. कुठेतरी 2-4 दिवसापूर्वी कार्यकर्ते किंवा पक्षाच्या बैठकीत बोलताना वडेट्टीवारांनी हलकल्लोळ माजवून दिला. काय म्हणाले तर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते ज्यांच्या कृपेशिवाय पान हलत नाही असे राहुल गांधी हे उच्च शिक्षित आहेत पण चांगले वक्ता नाहीत आणि त्यामुळे त्यांची राजकारणात अडचण होते असं काहीतरी विधान वडेट्टीवारांनी केलं. त्याची खरोखरच आवश्यकता होती का? तुमच्या पक्षाची बैठक आहे किंवा तुमच्या पक्षाची जाहीर सभा आहे अशा वेळेला आपल्या सर्वोच्च नेत्याचं कौतुक होईल हे सांगितलं पाहिजे. त्याच्यातल्या त्रुटी सांगायची निदान ती जागा नाही आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एका पक्षाचे विरोधी नेता असता मंत्री असता जे काय कोणी असता तेव्हा आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या त्रुटी ह्या खाजगीत पक्षाच्या मर्यादित सर्कलमध्ये बंद दरवाजा आड बोलल्या तर मी समजू शकतो. पण नसेल तर जाहीररित्या असं बोलण्याची काय गरज होती? आणि एवढंच जर वडेट्टीवारांना ते आवश्यक वाटत असेल तर राहुल गांधींनी यापूर्वी लोकसभेमध्ये ज्या वेळेला प्रदीर्घ भाषणं केलीत आणि त्यातून मूर्खासारखी जी वक्तव्य केली आहेत तेव्हा बोलायला पाहिजे होतं की तुम्ही वक्ता नाहीत, तुम्ही संसदेमध्ये 1-1 तास अर्धा पाऊण तास बोलण्याची गरज नाही. हे पक्षाच्या व्यासपीठावर वडेट्टीवार आपल्या सर्वोच्च नेत्याला सांगू शकले असते पण ते नाही केलं. कुठे केलं तर नको तिथे केलं. अर्थात मराठी माध्यमं सगळी ही महाविकास आघाडीची गुलाम असल्यामुळे त्याचा गवगवा झाला नाही. बावनकुळे आपल्या बंदिस्त कार्यकर्त्यांसमोर
तुमच्या विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर घेऊन जा असं म्हणाले, तर ती क्लिप घेऊन मराठी माध्यमामध्ये हलकल्लोळ माजवण्यात आला. त्यांनी कोणालाही अपशब्द वापरले नव्हते, पण आपल्या विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांना आपली बाजू समजावा त्यासाठी पाहिजे तर चहा प्यायला घेऊन जा, जेवायला घेऊन जा असं सांगणं हा गुन्हा आहे. पण वडेट्टीवार यांच्यासारखा विधानसभेतला विरोधी नेता, आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेता, याला भाषणच करता येत नाही असं सांगतो. याच्यावर किती हलकल्लोळ माजला पाहिजे होता सांगा मला, पण नाही माजला. कुठच्या तरी हिंदी वर्तमानपत्र किंवा दिल्लीच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली आणि मग त्याची लाजत मुरडत मराठी माध्यमांनी दखल घेतली. पण वडेट्टीवारांना कोणी फैलावर घेतलं नाही. किंबहुना वडेट्टीवारांचं तेच भाषण माध्यमामधून दाखवण्यात आलं. तेवढा वादग्रस्त भाग कट करून कसा दाखवता येईल याची काळजी घेतली गेली होती. पण व्हायचं ते झालं. आता गंमत अशी आहे की वडेट्टीवार यांना विरोधी नेतेपदी बसवायची काय गरज होती का? 2 माजी मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री होते आणि सत्ता गमावल्यानंतर 2.5 वर्ष विरोधी नेता म्हणून बसले. अशोक चव्हाण असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, हे 2 दिग्गज नेते काँग्रेस पक्षामध्ये आहेत, विधानसभेत सुद्धा आहेत आणि किती जबाबदारीने बोलावं, अगळपगळ बोलू नये याचं भान असलेले नेते आहेत. त्यांना विरोधी नेतेपदी बसवता आलं असतं, पण वडेट्टीवारांचा नंबर लागला. तो नंबर कोणी लावला? अर्थातच राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्याने, हायकमांडने लावला. इथे तुम्हाला कळतं की राहुल गांधी हे उत्तम वक्ता आहेत असा भाग नाही आहे. काँग्रेसचा हायकमांड म्हणजे सोनिया, राहुल किंवा प्रियंका वड्रा यांना नेत्यांची किंवा सहकाऱ्यांची निवड कशी करावी हे सुद्धा कळत नाही. याची साक्ष खुद्द वडेट्टीवारांनी दिली. त्यांचा बोलण्याचा, भाषणाचा मुद्दा असा होता की राजकारणात येताना, राजकीय कार्यकर्ता बनताना किंवा नेतृत्व मिळावं ही अपेक्षा असेल तर तुम्हाला उत्तम वक्ता होता आलं पाहिजे, उत्तम भाषण करता आलं पाहिजे. आता उत्तम भाषण म्हणजे काय असतं हे तर त्यांनी सांगितलं नाही, पण उत्तम वक्त्याने आपल्या वक्तव्यातून आपल्या पक्षाचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि ती कशी घेतली पाहिजे हे सांगण्याऐवजी आपल्या पक्षाचं नुकसान करणारी वक्तव्य आणि बडबड बकवास कशी करावी याचं मात्र प्रात्यक्षिक त्या भाषणातून घालून दिलं. राहुल गांधी चांगले वक्ते नसतील, नाहीच आहेत, हे वडेट्टीवारांनी सांगण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते, प्रवक्ते त्यावर सातत्याने प्रवचन देत आलेले आहेत. राहुल गांधी उत्तम वक्ते नाहीत, तर त्यांना भाषण देता येत नाही. लोकांसमोर काय सुसंबद्ध बोलावं हे सुद्धा कळत नाही. शक्य तेवढं असंबद्ध कसं बोलावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राहुल गांधी आहेत आणि तसे ते आहेत हे वडेट्टीवारांनी सांगण्याची गरज नाही. राहुल गांधी तसे आहेत याची घोकंपट्टी भाजपने गेल्या 10 वर्षात इतकी केलेली आहे की त्यामुळे रस्त्यावरच्या सामान्य माणसापर्यंत राहुल गांधी यांना पप्पू म्हटलं जातं. तर त्यांना पप्पू का म्हटलं जातं याचा खुलासा वडेट्टीवारांनी करण्याची गरज होती का? कुठलाही उच्च शिक्षित माणूस जो असतो, राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे, पण उच्च शिक्षित माणूस जो असतो तो कमीत कमी उत्तम वक्ता किंवा हजारो लोकांना काय तो भारावून टाकणारं भाषण करणारा नसेल, पण सुसंबद्ध बोलणारा नक्की असतो. त्याचं भाषण हजारो लोकांना मंत्रमुग्ध करून टाकणार नाही, पण ते भाषण सुसंबद्ध असावं ही अपेक्षा असते. राहुल गांधींची गोष्ट उलटी आहे. ते प्रत्येक वेळेला जिथे जिथे बोलतात तिथे तिथे असंबद्ध बोलतात. तुम्हाला आठवतं त्या ओबामा इकडे आले होते, अमेरिकेचे अध्यक्ष. ते ओबामा इथे आले असताना कुठच्या तरी मला वाटते उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होती
आणि राहुल गांधी कुठे जौनपूरला गेले होते, तिथे काय म्हणाले, जौनपूरला भांडी बनतात. तर मग ओबामाच्या घरात खिचडी बनेल किंवा बिर्याणी बनेल, ते भांडंसुद्धा जौनपूरचं असलं पाहिजे, त्याच्यावर मेड इन जौनपूर असं लिहिलेलं पाहिजे. आता उच्च शिक्षित माणसाला एवढी अक्कल पाहिजे की भारतात बनवलेल्या वस्तूवर जे लिहिलं जातं ते मेड इन इंडिया असतं, मेड इन उत्तर प्रदेश किंवा मेड इन जौनपूर असं जिल्हा किंवा राज्याचं नाव नसतं. मेड इन जपान म्हणजे जपानच्या कुठल्या प्रांतामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये त्या वस्तूची निर्मिती झाली हे त्याच्यावर टाकत नाहीत, छापत नाहीत. छापतात काय, मेड इन जपान, मेड इन चायना. राहुल गांधी जे उच्च शिक्षित असतील तर त्यांना कुठल्याही उत्पादनावर त्या देशाचा जो शिक्का मारला जातो की त्याचं उत्पादन कुठे झालं, तो देशाचं नाव असतं, जिल्हा किंवा प्रांताचं नाव नसतं. एवढंसुद्धा ज्या राहुल गांधींना माहीत नाही, ते उच्च शिक्षित आहेत असा वडेट्टीवारांचा दावा आहे. पण त्यांना वक्तव्य करता येत नाही, उत्तम वक्ता नाहीत. उत्तम वक्ता ही दुसरी गोष्ट आहे, पण सुसंबद्ध गोष्ट बोलणं ही साधी सरळ गोष्ट आहे. राहुल गांधी कायम असंबद्ध बोलतात आणि याची शेकड्यांनी उदाहरणं आहेत. म्हणून इधर से आलू वगैरे ते काय काय लोक जी खिल्ली उडवतात तितकं नसेल. पण राहुल गांधींची समस्या अशी आहे की आपल्याला जे कळत नाही, ज्याची माहिती पण घ्यायची इच्छा नाही, त्याच्यावर त्यांना पांडित्य झाडायचं असतं आणि त्यामुळे असे प्रकार निर्माण होतात. वडेट्टीवारसुद्धा खऱ्या अर्थाने राहुल गांधी यांचे प्रामाणिक अनुयायी म्हटले पाहिजेत. कारण पक्षाच्या बैठकीमध्ये किंवा पक्षाच्या जाहीर सभेमध्ये काय बोलू नये आणि कसं बोलू नये याचा वस्तुपाठ वडेट्टीवारांनी दाखल केला. उच्च शिक्षित आहेत. आता उच्च शिक्षित म्हणजे काय हे प्रत्येकाची हे असते. आजही खेड्यापाड्यात गेलात तर मॅट्रिक झालेलं आहे, 10वी झालेलं आहे असं सांगतात. आणि 10वी झाला आहे किंवा कॉलेजमध्ये गेला आहे म्हणजे फार शिकला आहे हे गृहीत आहे. आज ग्रॅज्युएट झालेल्या, पदवीधर झालेल्या मुलांना देखील सफाई कामगार किंवा पिऊनची नोकरी मिळताना मारामार आहे. याच्यावर 10वीपर्यंत शिकला म्हणजे उच्च शिक्षित असंही म्हणता येतं. आणि त्यामुळे वडेट्टीवार जेव्हा म्हणतात की राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत, त्यांचं शिक्षण नेमकं किती आहे आणि कुठलं आहे याचे पुरावे आजपर्यंत कोणी दिले नाही. आणि सुब्रमण्यम स्वामी तर हार्वर्डमधून हाकून लावलेला विद्यार्थी असं त्यांचं वर्णन करतात. पण मुद्दा तो नाही, शिक्षण किती आहे माझ्या दृष्टीने दुय्यम आहे. जेव्हा समाजाचं नेतृत्व माणूस करतो तेव्हा सुसंबद्धता बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये अगत्याची असते. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर जायचं, डोक्यावर काहीतरी बॅग घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी उठायचं आणि आणखीन कुठेतरी असं दलिताच्या घरी जाऊन जेवले. या गोष्टींनी लोक इम्प्रेस होत नाहीत. कारण देशाचा पंतप्रधान ज्या वेळेला वाराणसीमध्ये किंवा अयोध्येमध्ये सफाई कामगारांची, कुंभमेळ्यातल्या सफाई कामगारांचे पाय धुवून दाखवतो, त्या तुलनेमध्ये असला खुळचटपणा करून राहुल गांधींना मतं मिळणार नाहीत एवढं पण ज्यांच्या डोक्यात शिरत नाही ते उच्च शिक्षित असून काही फायदा नसतो. उच्च शिक्षित असून फायदा नसतो. मुद्दा असा असतो मित्रांनो की हे सगळं राहुल गांधी असंबद्ध आहेत म्हणून करतातच, पण ते वक्ता नाहीत म्हणून हा जो बचाव वडेट्टीवार मांडायला गेले त्यांनी राहुल गांधींची अधिक टिंगलीचा विषय करून टाकला राहुल गांधींना. आणि कुठेही जाहीर भाषणामध्ये काय बोलू नये याची यादी आधी करा हे वडेट्टीवारांना सांगायची वेळ आलेली आहे. आणि वडेट्टीवार एकटे नाहीत, मी तुम्हाला सुरुवातीला अनेक नेते प्रवक्ते यांची नावं सांगितली. नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जी काय वक्तव्य केलेली आहेत ती वक्तव्य पक्षाला कुठेही लाभदायक ठरलेली नाहीत. नुकसानकारक, अपायकारक मात्र ठरलेली आहेत. त्यामुळे एका बाजूला प्रदेशाध्यक्ष हा असा पक्षावर बोजा मांडलेला, त्यात विधानसभेतला विरोधी नेता वडेट्टीवार आणायचं म्हणजे ते होतं.
की घरचं झालं थोडं आणि व्यायाने पाठवलं घोडं. आता इथे व्याही म्हणजे खुद्द राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका आहेत. कारण त्यांच्या इच्छेशिवाय काँग्रेस पक्षात कोणाला तिकीट मिळत नाही, कोणाला उमेदवारी मिळत नाही, कोणाला पद मिळत नाही. आपल्याच पक्षाची बेअब्रू करायची आणि आपल्या पक्षाला हास्यास्पद कसं ठरवायचं यामध्ये राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत आणि वडेट्टीवार आता पदवीधर झालेत असं म्हणायला हरकत नाही. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.